हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंगबली हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. शिव पार्वती हर हर महादेव. नव्हती ते संत करिता कवित्व. नव्हती ते संत करिता कवित्व. संताचे ते अपत्य नव्हती संत. येथे नाही वेश सरते आडनावे. निवाडे घावा डाव होवा अंगी. नव्हती ती संत धरिता भोपाळा. करिता वाकळा प्रावरण. नव्हती ती संत करिता कीर्तन. सांगता पुराणे नव्हती संत. नव्हती ती संत वेदाची पठणे. कर्म आचरण नव्हती संत करिता तप तीर्थाटन. शिविलिया वन नव्हती संत. नव्हती संत माळा मुद्राच्या भूषणे. भस्म उधळणे नव्हती संत. तुका म्हणे नाही निरसला देहे. तो अवघे हे संसारिक. मायबाप आज एक अर्धा तास 8:30 ते आपलं 8:30 ते 9 किंवा 9:15 9:30 वाजेपर्यंत. कारण संताचा संघ म्हणून एक जो साधक बोलत असतो, जो साधक आहे सिद्धाला बोलायचा अधिकार आहे नाही का. पण आता बोलायचं याच्यासाठी की जेणेकरून आपल्याला सिद्ध व्हायचे नाही का. बोलणं कशासाठी आता जे साधू संत जे बोलले ते स्वतः बी उद्धार झाला आणि दुसऱ्याचा बी त्यांनी उद्धार केला नाही का. म्हणून मायबाप एक अभंग 8 चरणांचा आहे. इतका अंधश्रद्धेच्या पड्यालचा आहे बरोबर का. कारण गाता हा इतका सुशिक्षित आहे मायबाप. सुशिक्षित आज माणूस कुणाला म्हणतो, कुणाला आपण भाऊ म्हणतो माणूस शिकला म्हणून सुशिक्षित असं नाही. हे शास्त्र इतकं महत्वाचं आहे बरं का साधकाला. शास्त्र ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा असन, भागवत असन, सकल संतांचं जे वाङ्मय आहे ते अतिशय सुशिक्षित आहे. म्हणून एक अभंग आहे. आता सहज मागाशी ताई म्हणल्या होत्या म्हणून मी निघाला मोबाईलवर पाहिलं. तुकोबाराय म्हणतात या जगात कीर्तनकार भरपूर झाले, प्रवचनकार भरपूर झाले, सद्गुरू भरपूर झालेत, लय झालेत, फड परंपरा लय झालेत, ज्याला त्याचा संप्रदाय अनेक आहेत. अनेकांचे अनेक हे. पण तुकोबाराय म्हणतात नेमकं संत म्हणायचं कुणाला. संताची लक्षणं सांगणार आहे. कारण आपलं मनोरथ पूर्ण करणारे हे संत आहेत महाराज. असं या जगात या मृत्यू लोकांमध्ये मनोरथ पूर्ण करणार या जगात फक्त संत. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. कारण की मायबाप
माणूस धनाने धनाने आनंदी होत नाही. जेवढा मनाने आनंदी होतो तेवढा धनाने होत नाही. म्हणून मनाला आनंद होणं यासाठी संत भेटले पाहिजे. म्हणून मनाला, कारण मनस्थिती ज्यावेळेस महाराजांनी काल एका कीर्तनात सांगितलं, बहियोजी महाराज त्यांनी स्वतः बंदुकीची गोळी स्वतः त्यांनी देहाचा त्याग केला. आपण ही परिस्थिती सुधारायचं माणूस बघतो जीव, पण साधू संत ही मनस्थिती सुधारायच्या मार्गाकडे असतात. आणि ज्याची मनस्थिती चांगली ना सगळ्यात भाग्यवान. तुकोबरायांची सकळ संतांची ही मनस्थिती चांगली असल्यामुळं त्यांचा संसार जळला, जाळवणी संसार सगळी हानी झाली तरी त्यांची मनस्थिती चांगली असल्यामुळं त्यांना दुःख झालं नाही. ते संत आहेत. कारण जरी हे आकाश वर पडो आहे, नाही का भानुदास महाराजांचा अभंग, जरी हे आकाश वर पडो आहे ब्रह्मगोळा, एक अभंग तो आठवणा, जरी आकाश वर पडत आहे ब्रह्मगोळा भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहिन गा विठोबा. बघा साधू संतांचं किती मनस्थिती, देह जाऊ आत्वा राहो, ते नुसतं म्हणायला सोपं गड्या माझ्या, पण ही कृतीत आणायला, हे आपल्या आचरणात आणायला लय अवघड आहे. कारण बोलता वाटे सोपे, पण कर्मी करता तीर कापे नोहे वैराग्य सोपे. वैराग्य म्हणजे काय सोपं नाही माझा. म्हणून वैराग्यवान जे महाराज असतात ते संत असतात. ते संत या जगात, आता संतांची सोंग आणणारे भरपूर आहेत, पण संत ते भेटणं बहु अवघड आहे. संत भेटी तुकोबा किंवा साधू संत सांगतात, तुकोबाराय म्हणतात संतांची भेटच अवघड आहे. तर संतांची कृपा होणं किती अवघड असेल. पण तर जे भेटले ना मायबाप, तर त्याची लक्षण आता, कारण त्यांना माहित होतं की या कलियुगात संत तर आता ऐसे कोणी होणे नाही. बघा बर का, नामदेव महाराज म्हणतात, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून, नये साधन निवृत्तीचे. बघा बरं का, नामदेव महाराज म्हणतात मी सोपं नाही. म्हणून मग नाहीत का संत, ही गोष्ट संत नाहीत का? संत आहेत, पण त्यांची लक्षणं कळली पाहिजेत. माझ्या बाप, लक्षणं कळली पाहिजेत. आणि ज्याला लक्षण कळतं, कारण मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, रायरन आणि पोलीस सारखं दिसतात, पण लक्षणावरूनच. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो की आमच्या आईला जे अशिक्षित, ज्यांना महाराज शास्त्र पाहत नाहीत, ज्यांचं शास्त्र वाचा येत नाहीत, ती भोळी भाबडी माणसं हे कीर्तन बघा ना तुम्ही. महाराज आज 60-70 वर्षाची माणसं सुद्धा 5 वर्षाचं, आपलं 15 वर्षाचं जरी कीर्तनकार असला तरी त्याच्या पाया पडतात. किती भोळी भाबडी माणसं, त्यांची किती श्रद्धा आहे. म्हणजे सांगायचंय काय की संत पाहणं, संताची लक्षणं नेमकं काय आहेत बाबा, ह्या अभंगात इतकी महत्वाची ना. काय तुकोबरायांनी लक्षणं सांगितलीत महाराज, असे भेटेन का बरं आपल्याला, भेटले का बरं? आणि ज्यांना भेटले ना त्यांची इतकं भाग्यवान कोण नाही. तुकोबराय म्हणतात त्यांची लक्षणं मी तुम्हाला सांगतो. कवित्व म्हणजे लय गायन सुंदर करतो किंवा विचार चांगलं मांडतो, लईच म्हणजे त्याची इतकं ना, एखादं असं जर मुखातून काय शब्द आहे, सहज पद म्हणतो, म्हणले ते पद असं सहज रचतो. सहज पद रचणारी, त्याला वाटतं मी कृती मी नाही. तुकोबराय म्हणतात बरं का, नव्हती ते संत करिता कवित्व. मग पद म्हणून ऐका, म्हणायचंय, पण हा देहाचा विसर पडण्यासाठी म्हणायचं. जर देहाचा विसर पडत नसेल तर नाही, हे संत होऊ शकत नाही. तुकोबराय म्हणतात नव्हती ते संत करिता कवित्व. लय भारी बोलला, लयच माझी वही भरली म्हणले. कशाने?
पदानी कवित्व, मी कवी हा नाही, तो संत होऊ शकत नाही. हा संताचे ते अपत्य न होती संत. हो म्हणले आम्ही आता काय बाय मंडळी म्हणतात आम्ही देहूकर, आम्ही तुकोबारायांची वंशज. नाही, जरी संताचा पोटी जन्माला आला, जर त्याचं आचरण त्याचं मार्गदर्शन जर तसं नसेल तर ते संताचे अपत्य, म्हणजे संताची जरी मुलं असतील तरी ती न होती संत. हा जरी पैलवानाचा मुलगा असेल हिंद केसरीचा, पण तो व्यायामच करत नसन, खुराकच खात नसन, पहाटे उठतच नसन, तर त्याला कसं म्हणता येईल पैलवान? नाही. हिंद केसरीचा मुलगा असू द्या तरी तो आचरण नसन करत, तप करत नसन, हा तो संत होऊ शकत नाही. तो तुकोबाराय म्हणतात आहे, मी म्हणत नाही. हा न होती संत. येथे नाही वेश सरते आडनावे, लय आडनाव मोरे म्हणले. तुकोबाराय त्यांचं आडनाव लावलं म्हणून संत होऊ शकतं का? नाही का? आम्ही आमच्या घराने आमचा जन्म झाला, आमच्याच्या घराने आमचा घराणा लई परंपरे, तसे नाही. जरी आडनाव लावलं नाही का, आता आमचं राऊत आडनाव, मग आम्ही भाग्यवंत आमचं आडनाव ठेवलं म्हणून आम्ही काय भाग्यवंत होऊ का? भाग्यवंत लावलं म्हणून भाग्यवंत होऊ शकत नाही, नाही का? हा म्हणजे तुकोबाराय म्हणतात येथे नाही वेश सरते आडनावे. हा म्हणजे बाबा आडनाव लावलं किंवा एखादा शुराच्या पोटी एखादा मुलगा जन्मला आणि त्याला डावपेचच काही कळत नाही, म्हणले स्वतःला शूर म्हणून घेतो आणि रणांगणात खेळायला लागला ना की त्याला काहीच कळत नाही, कोण वारा आला काही. जरी शुराचा मुलगा असला तरी त्याला जर ते कळत नसेल, नाही का, त्याला डाव कळत नसेल तर ते शूर म्हणता येईल का? आता राघोभाऊ दारी मोडतात रानात, पण त्यांचा पोरगा दाऱ्याकडे कधीच आला नाही, त्याला शेतकरी म्हणता येईल का? मग शेतकऱ्याचाच मुलगा आहे, नाही त्याला काहीच करता येत नाही, तर तो शेतकरी होऊ शकत नाही. नुसता हो म्हणायचं बरं का, थोडं हो, हा दुसरं काय मग झाल्या मग हा जो होऊ शकत नाही. तसं मायबाप संत तसंच ही उदाहरणं का दिल्यात, इकडे संसारिकातली उदाहरणं दिल्यात तुकोबारायांनी. म्हणजे संतांना काय ते किती उदाहरणं, किती आपल्या सगळ्यांना समजते का नाही? सगळ्याला समजते. तिची भाषा आहे बघा, वेद नाही किंवा श्लोक नाहीत किंवा काय, आपल्याला ही सगळ्याला समजते, इतकं सोपं आहे. ते म्हणतात हा ज्याला डाव कळत नाही तो शूर नाही. हा मग त्याला ते कळलं पाहिजे. हा असं तुकोबाराय म्हणतात की न होती संत धरिता भोपा. लोळीच म्हणले बाबा असं बिना काय बी, किंवा एखादा भोपाळ्या गायल्या किंवा काय केलं किंवा करीती वाकळा परावरण किंवा लय बाबा एखादा वेश केला किंवा गोदड महाराज गोदडी पांगण कर्जती असे की अनेक आहे. किंवा नुसतं संताचं किंवा एक जणांनी नुसतं धोतर घातलो, वर पंचा उफारलो, जर केलं तर ते होऊ शकन का? नाही. नुसतं ती पांघरून होईल, नुसतं चॉंग होईल, नाही का? एक जणाने काय केलं, 90 किलो एक जण तू वजन भरत होतो. मग म्हणले वा काय मुलगा, आपण ही शेवट कुस्ती लावू. मग त्याने लांग बिंग लावून आला, पण लोक हसायला लागले. अरे म्हणले याने लंगूट लावलाय गाड्या, पण हे पैलवान नाही, कारण याचं जावतही शिर्यात. तसं मायबाप नुसता फेटा बांधला आणि पांढरी कपडे घातली म्हणून संत तो आहे असं नाही. हा तुकोबाराय म्हणतात हा न होती ते संत वेदाचे पठणे. हो लोईच वेद बोलतो बुवा म्हणले. काय भाऊ म्हणले
एखाद्याला नाही का कीर्तन करायच्या पुढं कीर्तन केसरी म्हणा, वेदांतचार्य म्हणा, वाणीभूषण म्हणा, अनेक नाव तुकोबराय म्हणतात. ते सुद्धा संत नाही. काय काय मंडळी कर्म आचरण, हो आपलं कर्म बाबा, कर्म देव आहे. काय काय मंडळी म्हणतात ना कर्मातच बाबा देव, लय कर्म आचरण करीत असला काय, लय इमानदारीने जो धंदा आहे ना तो इमानदारीने करतो कर्म आचरण, तरी तुकोबराय म्हणले त्याला सुद्धा संत म्हणता येत नाही. बघा बरं का संतांची लक्षणं. आता कुठं बसतोय आपण, कुठं आपण, आपण कुठं बसतात, आपण कुठं बसतोय, आपण ओळखायचे. आता हे ओळखायची लक्षणं आहेत. ज्याला बाबा राऊत महाराज, राऊत बाबा माणसं म्हणतात, राऊत बाबा. मग राऊताला कळलं पाहिजे आपण कुठं बसतोय, ह्या प्रमाणात नेमकं आपण कुठेही. आपला काय ठेपा बिपा लागतोय का, आपण ते एका विचारणार नाही. पण आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्या लोकांनी महाराज म्हणलं की आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. महाराज म्हणजे संत, म्हणजे आपल्याला लोक संत म्हणतात, पण आपल्यातला तर ह्यातला एकच गुण नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे. महाराज लाज वाटे तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली यासारखी. मी जी बोलतोय मला लाज वाटते. काय आहे महाराज, मी सोपं नाही बरं का. महाराज होणं, संत होणं एवढं सोपं नाही. तुकोबराय म्हणतात जे कर्माचरण लय भारी म्हणले तरी ते संत नाही. न होती संत करिता तप तीर्थाटन. महिन्याची वारी काय आमची चालू. काय काय म्हणजे महाराज आमची महिन्याची वारी आमच्या घरी पंढरीची, आणि मी 4 धाम केले तरी तुकोबराय म्हणले न होती संत, तरी त्यांना संत म्हणता येत नाही. अहो म्हणले आमचा मुलगा आहे ना काहीच काम करत नाही आणि निर्बळ ध्यान करतो. काय करतो, निर्बळ नामस्मरण, वनात जातो शांत, चेविलिया वन. न होती संत, अहो म्हणजे ते कसलंच नाही, नुसतं अरण्यातच शिंतो बघी वस्त्र बांधून. बघा बरं किती महत्वाचं आहे माय बापू, इतकं महत्वाचं आहे. आपलं ही सत्संग, ही चर्चा ना महत्वाची, पण ती चर्चा कोणाच्या मुखातून झाली पाहिजे, सिद्धाच्या मुखातून झाली पाहिजे. साधक अवस्थेत बोलणं आपल्याला लाज वाटते, पण आता सांगितले त्याच्यामुळे त्यांचा निरोप आहे. जसं अभंगात ते बोलायला काय का, दौंडी वाला भिकारी असतो आणि तो लाखाची दौंडी देतो. आणि एक जर म्हणलं अरे तुला आण खायला नाही, कारण तू दौंडी कसली देतोय, ती मला काय करायचे बाबा. काय मी दौंडी द्यायचं काम करतोय, दौंडी पिते भावे तो का मिळाला, नट खटे गावे शुद्ध होऊन जावे. तेव्हा ही दौंडी देणारं काम आहे. मग दौंडी देणारा जसं सांगितलंय तसं ते देत असतो. मग काम हो नाही तर नाही हो, कुणाला पटू कुणाला नाही पटू, आपलं दौंडी द्यायचं काम आहे. आणि आपल्याला एखादं म्हणलं ना हा काय काय तुमचं प्रवचन झालं तरी वा वा म्हणजे तुम्ही इतकी दौंडी भारी दिली, लोक दौंडीवाल्याच्या पाया जरी पडायला लागली तरी ते म्हणते बाबा मी दौंडी दिली, मी काय करणारा नाही, तुम्ही माझ्या का पुढे पुढे करता येईल. दौंडी त्याचं काम आहे, त्याने सांगितले म्हणून मी तुम्हाला देतोय. म्हणून मायबाप आपण आता जसं ते अभंगात आहे थोडं तुमच्या कृपेने सगळ्यांच्या एक बोलतोय की तुकोबराय म्हणतात लय बाबा काहीच काम नाही करत, नुसतो वनातून अरण्यातच जाऊन तप तीर्थाटन करतोय, तरी ते संत मानता येत नाही. तुकोबराय न होती संत, न होती संत माळा मुद्राचे भूषण. वा वा वा. सकाळच्या पारी उठला की त्याचा 1.5 तास गंध लावायलाच जातो, तासभर भूषण मुद्रा नामकोन तमकन. लई बाबा भस्म उधळणे न होत असं, भस्माचं नामकोन तमकोन नाही का चौकट, तरी ते संत त्यांना म्हणता येत नाही. आता तुम्ही सांगा मग आता ही वरच जेवढं आता हे 7 चरण झाले त्यातले कुठलंच आपण करायचं नाही का.
बघा बरं का. अहो मग माळ घालायची नाही का, गंध लावायचं नाही का, शास्त्र वाचायचं नाही का, वारी करायची नाही का, अरण्यात एकाग्र मन करण्यासाठी जायचं नाही का? जायचंय महाराज. सगळ्यात मोठं एक आहे की देहभाव, देहाच्या निराशे पावी जी खाया माझी ऐची काया जव नाही उदक अग्नी धान्य झाल्या गडी पाच एका विन एक कामा नाही. बरं का माय बापू, सगळ्यात महत्वाचे की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देहभाव. कारण जगात देहभाव गेला नाही ना, तो धोका केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचा देहभाव गेलाय ना, तो जरी स्वरात हिंडला, स्वरांबरोबर गेला. तुकोबारायांना एक दिवस चोरांनीच नेलं, एक जणांच्या मुखातून ऐकलं आणि चोरांनी म्हणजे चला चोरी करा गेले चोरांबरोबर. पण ती पहाटेची सवय त्यांची, एक जणांच्या मुखातून ऐकलं चला ना महाराज काकडा चोरी. बरोबर. म्हणजे मला म्हणायचं की संत हे नुसतं कपडेही घातलं म्हणून संत होता येत नाही. संत हे देहात नसतात, विधेयी असतात, हे संत असतात. कारण जगात पिशाच म्हणून किंवा जरी महाराज त्यांना कळलं तरी चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशाच पण निर्वी. मायबाप बारीक जर तुम्ही विचार केला ना, आता आपले आम्हाला ज्यांनी अनुग्रह दिला श्रीकांत भाऊ, मग त्यांच्या घरी आले ना, आमच्या घरचे कोणच त्यांना बोलले नाही. म्हणजे कशाला कुठलेच तुम्ही महाराज कसं काय आले? हो म्हणले मी तुमचा गुरु आहे. म्हणजे आम्ही नाही तुम्हाला गुरु बिरू, तुम्ही जाऊ घरी, कोण नाही. मग तरी त्याला आनंद बी होत नाही आणि दुःख बी होत नाही. हे संताची लक्षणं. जसं मायबाप आपल्या लबडेताई आणि आरडेताई, पहिलं जातीवादी मराठा समाज, मग माता मावल्याच्या परपुरुषा समोर यायला एवढं सोपं नव्हतं. मला अजून बी आहे घराण्यात काय काय गोष्टी, पण लाजाव कुठं, कुठल्या परपुरुषापाशी जाऊ नये, कुठं जाऊ नये, कुठं लोई काय बाय. पण तसं नाही माहिती. म्हणून त्यांच्या आरडेताईंच्या मालकांनी, लबडेताईंच्या मालकांनी सोनवणे बाबा अजून काय दादाही होतील, मग त्यांना असं बोर चौकातच उभा केलं. मग बघा संताची, खऱ्या संताला महाराज, खऱ्याला ना सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ आणि सका म्हणतो त्याचे नाशियेले बळ, जनी म्हणे तुझा जाणे मी खेळ देवा धुंद झाला तुझा दरबार. अरे जी सत्यवान त्यांना तो अत्यंत छळतोय, ते मला तसंच आहे. म्हणून मायबाप दादांना असं उभा केलं आणि सगळे माणसं बाबांना उभा केलं. म्हणलं काय बोल कुठला माणूस येतो आणि काय आमचं वर्षांबरोबर काय गप्पा आणि आमचं वेगळंच असतंय काय बाबा काय. बरोबर का लक्ष नाही. तरी दादा त्यांना म्हणायचे वा 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 असा पुरुष असा. माझ्याकडे कसं आपल्या पण बोलतात. बरोबर का ज्या पुरुषाला राग येत नाही ते पुरुषच नाही. तुम्हाला वा ह्याला म्हणायचं म्हणले, आपल्या धर्मपत्नीचं जर रक्षण करता येत नाही त्याला तर तो पुरुषच नाही. जो महाराज आपल्या पत्नीला जे लागतंय ते देतच नाही तो पुरुष असून सुद्धा पुरुष नाही. म्हणजे तुमचं त्यांच्या अधिकार आहे, तुम्ही बोललंच पाहिजे. आणि म्हणायचं कसं बोल तो असं बी बोलते, तिकडून जर गेलं तर तसं बी बोल, नेमकं कसं आहे बघा. म्हणून मायबाप संत कसे हे सांगण्यापेक्षा संत म्हणजे गोळाची गोडी आणि आमचा कालच विषय झाला, साखरेची गोडी ही कळण का सांगून नाही. साखर बघा तुम्ही राघोबा, तुमच्या डब्यात साखर आहे एक बर, मग किती किलो त्याची गोडी सांगता येते का? गोड आहे पण सांगता गोड आहे. पण तसं संत महाराज, संताची लक्षणं ही बोलता येतात, पण ते कसे ते नेमके काय करतात, कसे राहतात, कशी वागतात हे जर कळायचं असेल तर तुम्हाला संतच व्हावं लागेल. तो का म्हणजे आपण तरीच महिमान येईल कळू. म्हणून मायबाप त्यात सगळ्यात महत्वाचं आहे की देहभाव जाणून बघा बरं. देहभाव जात नसेल तर तो साधक बी नाही, सिद्ध नाही, कोणच नाही. सगळ्यात महत्वाचं देहभाव. मग बघा ना तुम्ही ज्ञानोबा आहे आता ज्यांचं प्रस्थान मायबाप
त्यांचं तुकोबारायांचं प्रस्थान किती तारखेला आहे? मला वाटतं 28/28 तुकोबारायांचे, 29 माऊलींचा, असं असून मागं पुढे काही का असं. पण ज्या तुकोबारायांची लोकांनी इतका त्रास दिला लोकांनी, तरी महाराष्ट्र लोकांवर एक असं थोडं सुद्धा ते त्यांच्यावर नाराज नाही. कारण ते देहभावच नाहीत. कुणी निंदा कोणी वंदा आमचा संगीताचा, किंवा कुणी निंदी कोणी वंदी, कोणी मारी कोणी पूजा करी. मग हे बी नाही मग ते बी नाही, मी दोन्ही पासून निराळ आहे. बघा बरं का, कोण निंदत आहे तर कोण वंदत आहे. बघा बरं का, कोण मारतय तर कोण पूजा करतोय. पण तुकोबाराय म्हणले मला ज्यांनी पूजा केली त्याला मी आशीर्वाद देईन असं सांगता येत नाही, आणि ज्यांनी मला मारलं त्याला मी शाप देता मला, म्हणजे मला असो आईचा कोटी ह्याला म्हणायचं. असो आईचा कोटी आठवची नाही देही सही देई. म्हणून मायबाप असं होण्यासाठी नाही का भाऊ म्हणले मायबाप, मग तुम्ही सांगा सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, मग ह्याच्यावर नेमका उपाय काय? म्हणले देहावर नसणं. अहो म्हणले देहावर नसणं इतकं सोपं आहे का ते? देहाचा विचार देवा आता ऐका करी उपकार. मग माहिती हो, नामस्मरण जरी केलं, हा एखादा साधक नित्य नियमाने नामस्मरण करतो बिचारा, हा, पण तरी तो म्हणतो माझी अवस्था होत नाही. काय म्हणतो महाराज मी नित्य नियमाने बसतो आणि काय बाय काहीच करत नाही, पण इतक्या अवस्थेचा आव आणतो ना, सगळं माणसांच्या नाक पडावला आता हानीन, कोणाच्या मांडीवर काय करून अशा उड्या हानीन पुरुष. मग एखादा म्हणतो माय बाप माझी अवस्थाच होत नाही. अवस्था होत नाही तर देवा मनोनी शरण झाले, किंवा देवाला महाराज देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर, हे देवाच्या कृपेने होतं बरं का. तुम्हाला सांगू का, हा लग्न होत ती बामण लग्न करत असतो, पण हा आई होण्यासाठी त्याला प्रेमच महत्वाचे. जसं मायबाप देहाचा विसर होण्यासाठी भगवंताचं आणि भक्ताचं मिलन नच व्हावं लागेल. देव भक्त दोन्ही एक रूप झाली आणि मुळीची संचिली. म्हणून मायबाप देवाची कृपा व्हावं लागेल तुम्हाला अवस्था होण्यासाठी सुद्धा, तुमच्या जीवनात सद्गुरू येण्यासाठी सुद्धा तुम्हाला देवाचीच कृपा व्हावं लागेल. तुका म्हणे कृपा करील नारायण तरी हे वर्म पडेल ठाया. देवाची कृपा झाल्याशिवाय तुमच्या जीवनात सद्गुरू येणार नाहीत. देवाची कृपा झाल्याशिवाय तुमचा देहभाव बी जाणार नाही. हा म्हणून मायबाप देहभाव गेला पाहिजे जगात, देहावर जो नाही तो संत. ह्या अभंगात एवढंच सांगायचंय, या कलियुगात मायबाप हो संताचं सोंग आणणारे लय झालेत गाड्या, पण संत मायबाप हा लय कमी, विरळा आयचा कोणी. किंवा तुका म्हणे हे नाही काय ते तुकोबारायचे अभंग आपला ज्ञानोबारायांचा हरिपाठात एक, तुका म्हणे काय ज्ञानदेव म्हणे सर्व सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हा असे विरळ आहे आयसे ते शहाणे. एक अभंग आहे तुकोबारायांचा, आयसे ते शहाणे विरळ म्हणजे काय का अभंग आहे बघा, आठवण मला फिरत. आयसे तुका म्हणे जाणे आयसे दुर्लभ ते शहाणे. वा तुका म्हणे जाणे आणि आयसे दुर्लभ ते शहाणे. असे शहाणे मंडळी दुर्लभ आहे. हा अशी मंडळी दुर्लभ आहे. पण जेवढं या अभंगामध्ये मायबाप बसण्याची लक्षणे तेवढी दादांची लक्षणे बरं का. हा जेवढी अभंगावर लक्षणे तेवढी ज्या गुरुमाता ब्रह्मनिष्ठ मायबाप संगीताताईंची लक्षणे आम्ही ज्यांना पाहिलं ना जवळनं, हे सगळी लक्षणं त्या महात्म्यात होती बरं का.
हे असे महात्मे आपल्या जीवनात आलेच नाही बाबा. आपण लय मोठे नाहीत गडे, पण आपण लय मोठे. पण काय झालंय मायबाप, हा जसं मायबाप एखाद्याला अविचार करायची सवय आहे, जशी वेश आहे तिला अनेक, तिला एका आता ही सांगायच्या गोष्ट काय बाय आता फोनवर लय मानते तसं मायबाप हो, ज्याला अशी पळायची सवय लागली ना, ज्याला पळायची सवय लागली ना त्याला कधीच गवताचं गटुडं होत नाही. गवताचं गटुडं आम्ही गवताला जायचो, एक माता माऊली एक खळभर रानात तुझं गटुडं होतं, आम्ही 12 एकर दुडून यायचो, पण आमचा एकच वाटा भरत नव्हता. मला सांगायचंय काय की निष्ठा भाव भगवंताला महाराज तुमचं काहीच लागत नाही, तुमचे पैसे लागत नाही, तुमचं काहीच लागत नाही, त्याला भाव लागतो. म्हणून भाव महत्वाचा आहे. आवडीने भावी हरिनाम घेशी, जे सद्गुरूने सांगितले ना ते ब्रह्मनाम असो, सद्गुरू जे सांगल तेच तत्व आहे महाराज. हा तुम्ही सांगा जे तुम्ही आता काय बाय गोष्टी श्रीपाद बाबा म्हणायचे, एक जणाची लायकी नव्हती, काय लायकी तरी आपल्याला कळते का, कुणाची किती लायकी कुणाची कळत नाही. मग एक जण म्हणले बाबा सद्गुरू करावं लागतं, मग ते त्या गुरुवर यांनी त्यांना आपलं उगे काय नाम आहे तर एक 2 कोथमिरीची जोडी, काय ती 2 बैंगन आणि 1 कोथमिरीची जोडी म्हणायची. हा मग त्याने तेवढंच पाठ केलं महाराज, तर तो सागर नदी तरुण आला. म्हणजे काय तुमच्या नामात पावर आहे राव म्हणले, अहो मी पाण्यावर काय नाम आहे ह्याला म्हणायचं नाम, तू म्हणला का ह्याला तर मी नाम सांगितलंच नाही, बरोबर त्याला तर मी अनुग्रह दिला नाही. म्हणजे सगळ्यात मोठे मायबाप विश्वास, सगळ्यात मोठा आहे भाव. जर नाम असन तरी त्याच्याकडे भाव नसेल, विश्वास नसेल, तरी त्याला करता येणार नाही, त्याला साधक मानता येणार नाही. सगळ्यात महत्वाचे मायबाप भाव, सगळ्यात महत्वाचं आहे. हा आणि मग त्या भावाने आवडीने, सगळ्यात मोठी आवड तुम्हाला सांगू का, आवड जर नसेल नाही का, आता आपल्याला खरेदी करायची आणि जर ती आवडच नाही तर आपण त्याला भाव विचारू का. ज्याला आवडच नाही तर भाव, ज्या दुकानात मला जी आवडीची वस्तू ते आपण सांगतो काय हो प्राइस त्याची काय किंवा त्याची किती किंमत आहे, पण आवड सगळ्यात महत्वाची आवड भाव. आणि ते जर असलं ना तर तुम्ही महाराज महाराज तुमचं देव काम करता येईल तुमच्या, नाही का. हे सगळ्यात महत्वाचे मायबापू. म्हणून अशी महात्मे नाही का, इतकी भाव अजिबात देहावर नव्हती महाराज, देह भाव नुरे देहावर नव्हती असे सद्गुरू पांडुरंग दादा. कारण ते देहावर जो नसतो ना, देह गेला तरी तो असतो, बरोबर का. जो देहावर नसतो त्याचा देह गेला तरी तो असतो. सद्गुरू पांडुरंग दादा जरी आज देहाने नसले ना तरी मायबाप ते नाही म्हणायची अशी जिभ रेटत नाही का. हा म्हणून मायबाप जो देहावर नसतो तो देह गेल्यावर सुद्धा असतो. नाही चंद्र सूर्य आहे तर तो असतोच. हा म्हणून मायबाप सगळ्यात महत्वाचे संत हे देहात असतात, किंवा देहाला जे संत म्हणतो ना त्याची एक दिवस दशा होते. देव म्हणून या देहाच्या बांधवडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुखरूप घडीजे माझी अंगा. अरे अर्जुना त्या देहाच्या भानगडीत पडू नको. आणि सगळ्यात मोठं मायबाप साधकांना साधक आहेत म्हणजे हे बाबा म्हणायचे हे सगळे राजहंस आहेत, ते कावळे नाहीत. आज फोनवर आहेत ना सगळे राजहंस आहेत महाराज. हा म्हणून सगळ्यात मोठं एक गड्या मायबाप हो, मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या. जर साधक जर मीच देह म्हणत जर असेल, माझा हातही म्हणत असेल, माझे शिष्य म्हणत असेल, किंवा मी कोणाचा गुरुही म्हणत असेल, त्याच्या इतका पापी या जगात कोण नाही. बाबा म्हणायचे माझे कोण शिष्य नाहीत आणि मी कोणाचा गुरु नाही. आणि तुम्ही कोणाची शिव होऊ नका. साधकांना म्हणायचे तुम्ही कोणाची शिव होऊ नका, आणि गुरुवर्यांना मंडळींना म्हणायचे तुम्ही कोणाचा गु होऊ नका. आता काय काय बोलतो तो ज्याला अनुग्रहात काय मंडळींना नाही कळत. आणि साधू सुद्धा गु असलं काय ही वर्म महाराज, वर्म जाणीतो पारखी
दोन्ही दिवसाची सारथी हे सगळ्यात महत्वाचे मायबाप हो. म्हणून शिष्य नाही आणि गुरु नाही. आमचे श्रीकांत भाऊ म्हणायचे गुरु मेला पाहिजे. बरोबर का? गुरु आपल्या जीवनात जो सद्गुरू ना तो मेलेला आला पाहिजे. लोक म्हणले मेलेला सद्गुरू कसं आहे? हा, कारण मरणाही आधी राहिलो मरून. बरोबर का मायबाप? सद्गुरू हा देहभाव ज्याचा मारलाय ना तो सद्गुरू. म्हणून सद्गुरूने मेलं पाहिजे. आणि शिष्य कोणाला म्हणलं पाहिजे? ज्याने जीव दिलाय, जीव दिला. किंवा तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होणे दिशीन. बघा बर का? जवळ मायबाप हा देह, कारण देह समर्पिजे देवा बाहेर काहीच न घ्यावा. तुकोबराय म्हणतात होईल आघवा तुका म्हणे आनंद. अहो म्हणलं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी युक्त आहार. बघा बर का? साधकांनी किती खाल्लं पाहिजे? युक्त आहार. साधकांनी किती फिरलं पाहिजे? साधकांनी किती झोपलं पाहिजे? साधकांनी किती बोललं पाहिजे? साधकांनी कसं राहिलं पाहिजे? हे अभंग इतके महत्वाचे मायबाप. म्हणून सगळ्यात महत्वाचे की देह तुम्हाला समर्पित करण्यासाठी थोडं जगायपुरतं खाल्लं पाहिजे. आपले एक डोळे लेप तर असलेत म्हणून डोळे झाकले पाहिजे. उघडले तर आपलं थोडं फिरलं पाहिजे थोडं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की देहभाव जाणं या नाव तर हे. आणि असे संत ज्यांना भेटले आज फिटले माझे कोडे. असे संत ज्यांच्या जीवनात आले महाराज धन्य आनंदाची सापडली वेळ. आज आनंद आहे महाराज. संत भेटले आज अभंगतेची धन्य आनंदाची सापडली वेळ. तिने संत सज्जन भेटले कृपा फेडीला धुतला बुद्धीचा उमळ दृष्टी दाखविला यशवदेचा बाळ. असे महात्मा तुम्हाला देवाची भेट, देवाचा साक्षात्कार हे नव्हे देवाची प्रचिती आणणारा असा सद्गुरू जर आपल्या जीवनात भेटला ना महाराज, कृत्य झालो इच्छा केली ते पावलो धन्य आधी जन्म आलो दास विठोबाचे गाणं म्हणून अशा पवित्र. आणि आता दादांविषयी जर बोलायचं म्हणलं म्हणायला नाही हो. अहो ते देहात नसून सुद्धा ते त्यांची अशी माहिती सांगून देत नाही. बघा किती पावल. आता मी आज इतकं बोलणार होतो की आज दादांवर बोलणार होतो पण त्यांचं बोलणंच येईना. बरोबर. दादा जर असे भाऊ म्हणायचे देहात होते ना एक जण स्तुती करायला लागली ती म्हणायचे बाबा ह्या माड्याची काय स्तुती करतो. नको नको मान नको अभिमान. अहो महाराज जर स्वतःची स्तुती कोण करायला लागलं ना तर त्याला असं खेळ टोचल्यावर झालं पाहिजे. आणि आपल्याला तर स्तुती आवडते. आणि ज्याला स्तुती आवडते ना त्याची एक दिवस माती होती. म्हणून मायबाप नाही वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णून हे उदंडती आले जन्मोनिया मेले होवनिया गेले रावरंक. म्हणून मायबाप सगळ्यात मोठे आपल्या मुखात सुद्धा कोणाची स्तुती आली पाहिजे. पतिव्रता देणे अनेकाची स्तुती जशी मायबाप पतिव्रता कोणाचं बी नाव घ्यायला मोकळी का तसं. म्हणून आपण बी ह्याच्यात नाही फरक पडला की तिकडच चाललं, तिकडं नाही फरक पडला की तिकडच चाल, तिकडं नाही फरक पडला की तिकडच चाल. अरे काय चाललंय साधकांचं सुद्धा. काय बाबा लाज वाटली पाहिजे आपल्याला. नाही अरे उपाशी मरण एखादी पतिव्रता पण थोडे पैसे दिले म्हणून म्हणले माझंच नाव घे ना. नाही मरण. अहो नाही आपण पिक्चर वगैरे बघतो स्वतः महाराज ते मरण स्वीकारतात पण परपुरुषाची ते संबंध राखत नाहीत. तसं मायबाप देवा ए गड्या निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म. म्हणून मायबाप निष्ठा महत्वाची आहे. निष्ठा निष्ठी नकोय नाही का. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचे की साधकांनी नामावर त्या भगवंतावर विश्वास होणं आणि विश्वासाने नामस्मरण जर केलं तर त्याला साक्षात्कार होतो. आणि मग साक्षात्कार झाली सहज समाधी आणि तुका म्हणे उपाधी. साक्षात्कार जर ओरिजिनल झाला ना महाराज ओरिजिनल जर अवस्था झाली ना ओरिजिनल बर का
ओरिजिनल होतच नाही. काय काय मंडळी जसं भुजबळ बाप्पू दादांना म्हणायचे साधक लोकांना त्याला अवस्था नाही पण जरा सोंगच आणतो तू दादा म्हणायचे आणू दे आणू दे. एक दिवस त्यांना खरी होईल नाही का. जसं मायबाप लांडगा आला आपल्याला कविता होती. एक दिवस आला एक दिवस आला पण त्याने फसवलं. त्याने काय केलं अवस्थेचं सोंग आणलं माणसं लांडगाव आला रे मग तिथली शेजारी गेली आम्हाला फसवलं का नाही फसवलं तू. काय काय मंडळी बघा ना जर सत्संग असला ना लय अवस्था की लोकांनी म्हणाल वा काय राऊत भाऊंची अवस्था हा 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 काय राऊत भाऊंची अवस्था. ते म्हणलं मला किती मी तेवढं रडल्यावानी केलं तुम्ही करायचं रडल्यावानी मी करायचं हानल्यावानी मग पाहुणा येणारच नाही. पाहुणा बी चॅप्टर होता म्हणलं मी करतो गेल्यावानी करायचं हा. तसं मायबाप सगळं कळतं. तुम्हाला सांगू का सगळं सगळ्याला कळत असतं. जसं मायबाप सासू साठी रडे सून पण भाव अंतरीचा भिन्न. जसं महाराज सासू मरली सून मोठ्याने रडती पण ऐकणारी म्हणली सून रडती बरं झालं बाया साडेसती गेली आणि लेट रडती माझी आई नाही मला. तसं मायबाप आवडतं कळते की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. पण ती त्यालाच कळलं पाहिजे. म्हणून मायबाप अवस्था ही ओरिजिनल जर झाली तर त्याला उपाधी कसलंच लागत नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार. जसं मायबाप आलं बघा दादांची 100-125 एकर जमीन होती दादांना. आई बापांना एकुलती गावची चेअरमन. मग द्राक्षाचा सीजन आला ना मग भाऊंच्या घरी द्राक्ष घेऊन यायचे बरं का दादा. आता आपला टायमिंग होता आला बरं का मायबापू 5 मिनिटं हा. मग दादा द्राक्ष घेऊन आले ना मग ते कधी म्हणले नाही द्राक्षाची बाग आहे माझी. बाकीचं संसारात ते काहीच बोलत नव्हती. मेहनती काही ना एका नामस्मरण तेच संत त्यांना ही संसार नामकंत ही जरी पुढच्याला आवडत असलं तर ती थोडं कसं काय चाललंय काय पेरलंय पण झटका त्यांचा तीच इंजेक्शन शालतून परत ती झटका द्यायचंच शेवट. म्हणजे एखादा संसार जर त्याला आवडत असेल ना काय केलंय रानात हा काय पेरलंय म्हणजे उडीद पेरलाय हा लय भारी पाऊस टायमाला आला म्हणले मग नामस्मरण शेवट जाता जाता नामस्मरण. अहो आता देवाचं नावाला आपण कसं म्हणावं जर नामस्मरण नाही केलं म्हणजे तेवढंच कमी होते. अहो थोडं करत जावं सगळ्यात महत्वाचं ते लय महत्वाचं. म्हणजे शेवट ते बोलणारच झटका घेणारच असे संत आहेत महाराज. संत म्हणजे नेमकं मला ते त्यांचं मोठं पण दाखवणं किंवा मिरवणं असे नाहीत. म्हणून असे संत महाराज आपल्या जीवनात आले म्हणून मायबाप झालेली सेवा सद्गुरू पांडुरंग दादांच्या चरणी. अरे मायबाप ज्याने संसाराच्या नावे अरे घरातली भांडी विकली मायबाप आणि हा परमार्थ वाढीला. माझ्या बाबांनी काय केलं मायबाप अरे स्वतःच्या आईला चोळी दिसली नाही. महाराज आज बाबांचं नाव कुठं मायबाप कुठं गुटी कुठं इगतपुरी कुठं चाललंय. हे असे महात्मे आपल्या जीवनात आले. अरे त्या महात्म्याने काय पाहिलं नाही आपल्याला. जर आपल्याला आपण जर राघोबा मला उद्या 1 लाख रुपये देता का तुम्ही नाही बाबा म्हणले आपलं व्यवहारात नाते बाबा पण पैसे नको रे बाबा म्हणले काहीच होते. मग आपल्याला काय त्यांनी पाहिलं महाराज की आपल्याला ते ब्रह्म नाम दिले. मग अशा आपण महात्म्यांची लेकरं आहेत. म्हणून आपण असं दुबळ्याचं नाही गाड्या आपण लय मोठ्याची लेकरं आहेत. म्हणून मोकार असं भिकाऱ्यावानी किंवा दुबळे कुणा पुढे हात पसरणं कुणा पुढे शरणागत जाणं. कारण शरण तर जायचंच आहे पण आपण लय मोठ्याची समर्थाची लेकरं आहेत माझ्या बाप. म्हणून आता दिंडी आली सर्वांनी आलं पाहिजे. सगळं ज्ञान होऊन सुद्धा महाराज जे सगुण भक्त येतो ना ते संत होतो बरं का. म्हणजे ज्ञान ऐका लय ज्ञानी झाली तर ती प्रवचन ऐकत नाही. त्यांना वाटतं काय ऐकावं आता ह्याचं मी एवढं मला एवढं याच आई त्याला त्याचा भाव टिकून राहत नाही. म्हणून माझ्या बाप संतांची संगत सत्संग होणं प्रवचन होणं नामस्मरण. कारण हे सगुण भक्तीत जो रंगतो ना तो संत होतो. दुसऱ्याला बी संत करतो न तो बी आनंदी होतो आणि दुसऱ्याला बी तो आनंद देतो. म्हणून मायबाप म्हणून हे जसं अनर्थिताईंना वाटायचं कीर्तन असावं थोड्या वेळ सत्संग असावं परत सुरू झाला आपलं नाही काय रोप काय काय माता मावल्यांना गरणं येत आहे काय बघा तुम्ही
काय कायला कीर्तनाला येऊ वाटतं आणि काय काय कीर्तन करायचं म्हणतात की कीर्तनाचा आम्हाला कटाळा आलाय बघा आता कसला तरी. काय कायला वाटतं कीर्तनाला, कारण न सोडावे कीर्तन पुराण श्रवण मनन निजध्यासन. काय कायला अशी गोड असती कधी जाईन मी कीर्तनाला, कारण लावणी मृदंग श्रुती काळ घोष देऊ ब्रह्मरय आवडीने. म्हणून सभा मंडपी कीर्तन घोष तुकोबाराय म्हणतात, मृदुंग टाळ विने सुरस आनंदी गाती हरीचे दास परम उल्हासी करुणी. हाय मायबाप. म्हणून जिथं कीर्तन आहे ना तिथं भगवंत आहे. म्हणून जिथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पाप परती दोष काय उणे आम्हा आनंदास देऊ ब्रह्मरस आवडी. म्हणून महाराज कीर्तन अशा महात्म्याचं जर असेल तर ब्रह्मीभूत टाळा. म्हणून हे आज धनराज बाबांची कीर्तन आहे. काय बघा ना महाराज, काय असे अहो असा साक्षात्कार काय अशा महात्म्यांची कीर्तन दुर्मिळ होतात. म्हणून मायबाप साधकाचे कीर्तन महात्म्यांची कीर्तनाला कधीच काय करेल. आम्हाला कीर्तन घरीच सांगितले आमचे सद्गुरू, हा लय तू बाबा कीर्तन. कारण कीर्तनाचे प्रकार अनेक आहेत. सगुण कीर्तन, लिलेचं कीर्तन, अनेक कीर्तन आहेत आणि नामाचं कीर्तन हे सगळं. म्हणून हे सर्व कीर्तनाला तुम्ही गेलंच पाहिजेत मायबाप. म्हणून नाही का माहिती आता आमची मंडळी पल्लवी तिने जर माझी सेवा केली सासऱ्याची नाही केली तर तिला चांगले असं म्हणता येईल का. आता भाऊ आमचे प्रेम नाही, त्यांचे पती गेलेत काशीला, मग आता त्यांचे वडीलच म्हणजे मी तुम्हाला भाकरच वाढणार नाही, आता कसं काय होईल. हा कारण विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता, विठ्ठल विनता आई गोता तुका म्हणे आता दुसरे. हे सगळं विठ्ठल आहे. मग तुम्ही सांगा कीर्तनकार विठ्ठल होऊ शकत नाही का. आमच्या त्या साधकाचे मग आम्ही जाणार नाही असं नाही. तुम्ही कोणाच्याही कीर्तनाला घ्या, कारण तो अभंग तुकोबा ज्ञानोबाचाच घेणारे. तेवढा अभंग येताना वाटला तरी सगळ्यात महत्वाचे. म्हणून श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संकलाधिक जाण परम भक्त तुकोबाराय म्हणतात. पावन होतो पण श्रवणाने. म्हणून श्रवण भक्ती नववीत भक्तीत श्रेष्ठ श्रवण भक्ती. श्रवणाच्या आमिषे देवोनी बैठावे साम्राज्य भोवनी सुखी नांदे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगट केली. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद बाबा की सद्गुरुनाथ सचिदानंद रामदास बाबा की सद्गुरु सचिदानंद पांडुरंग दादा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की गुरु माता संगीता ताई की जय सब संतन की जय. म्हणून झालेली सेवा सर्वांनी मायबाप ऐकलं नाही का. जे अरे आता बोला सगळे.